रामपूर येथे जळालेल्या हाडांच्या अवशेषांनी उघड केला मुंबईतील हत्याकांडाचा थरार। चिपळूण पोलिसांकडून 24 तासांत आरोपींना बेड्या। चिपळूण तालुक्यातील रामपूर येथील आवटेवाडी परिसरात आंब्याच्या बागेत सापडलेल्या जळालेल्या मानवी अवशेषांनी मुंबईतील एका भीषण हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे। अवघ्या 24 तासांत या गुन्ह्याचा उलगडा करून चिपळूण पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी विशाल विजय खोडदेकर आणि त्याची मैत्रीण जन्नतुनिसा जिन्नत खान हिला अटक केली आहे। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून एजाज कुरेशी असे मृताचे नाव असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। या गंभीर घटनेची सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। मी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, नेमणूक चिपळूण पोलीस स्टेशन। म्हणजे विशाल खोडदेकरला पण ही त्यांनी माहिती सांगितली आणि त्याच्यातच मग त्यांच्यावरून वाद झाला आणि वादामध्ये मारहाण होऊन मृत्यू झालेला आहे। हो, घटनास्थळी जाळण्यात आलेला आहे। त्याबाबत असं की त्यांनी जेव्हा विशाल खोडदेकरनी इथं बॉडी आणून त्याच्या शेतामध्ये टाकली ही साधारणतः 15 नोव्हेंबरची गोष्ट आहे, 15 नोव्हेंबर 2025 ला। त्याच्यानंतर तो जानेवारीच्या एंडच्या सुमारास त्याचं म्हणणं आहे की मी तिथं आलो आणि त्या बॉडीची अवस्था पाहिली तर त्यावेळेस ते कोणतरी हिंस्र प्राण्याने वगैरे बॅग फाडलेली होती आणि काही त्याचे तुकडे शरीराचे एकदम हाड असे ओढलेले होते आणि कवटी वगैरे असा प्रकार दिसत होता। त्याच्यानंतर मग तो म्हणला की परत आता लोक बागेत येतील, आंब्याचा सीझन चालू होत आहे ह्या हिशोबाने नंतर तो परत फेब्रुवारीमध्ये आला आणि त्यांनी डिझेल घेऊन त्याच्यावरती टाकला आणि ते पेटवून घेऊन पुरावा नष्ट करायचा प्रयत्न केला की कोणाला काही ओळखू येऊ नये म्हणून। तर काम आज दिवसभर झाले आणि प्रायमरी इन्क्वायरी पोलीस स्टेशनमध्ये झाले आहे। उर्वरित दिवसात पोलीस कस्टडीमध्ये त्याच्याकडे उर्वरित तपास करीत आहे। हो, दोन्ही आरोपीला अटक केलेली आहे, लेडीज आणि जेंट्स। तुमची गाडी त्यांनी जी गाडी वापरलेली होती ती गाडी पण जप्त करीत आहोत आता PCR कालावधीमध्ये। किती जणांचे जबाबदार? आतापर्यंत ज्यांनी प्रथम घटना डॉक्टर राव राणे यांना सांगितलेली होती की राव राणेच्या आंब्याच्या बागेमध्ये जो ठेकेदार आहे अनंत उदेग नाव आहे, तर त्यांनी सर्वप्रथम त्यांनी आणि त्यांच्या 2-3 नेपाळी कामगारांनी ते पाहिलेलं होतं, तर त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड झाले आहेत। तसं तर अजून काही दिसून आलेलं नाही, परंतु विशाल खोडदेकर याच्यावरती सावर्डे पोलीस स्टेशनला 376 कलम म्हणजे आताच 64 रेपचा बलात्काराचा गुन्हा दाखल आहे असं समजत आहे। मार्च 28 रोजी रामपूर येथील डॉक्टर रावरणे यांनी त्यांच्या बागेजवळील दरीत काहीतरी संशयास्पद जळत असल्याचे आणि हाडांचे तुकडे विखुरलेले असल्याची माहिती दिली होती। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले आणि मेंगडे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता तिथे हाडांच्या तुकड्यांसोबत अंगठी आणि इतर साहित्य सापडले। फॉरेन्सिक पथक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे मानवी अवशेष असल्याचे स्पष्ट केल्याने खुनाचा संशय बळावला। यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने तपास चक्रे फिरवून मार्च 31 रोजी पहाटे गुन्ह्याची नोंद करण्यात आली। गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे घटनास्थळाची जागा विशाल खोडदेकर याच्या मालकीची असल्याचे समोर आले। संशयित विशाल गेल्या 4 महिन्यांपासून फरार होता आणि मालाड पोलीसही त्याच्या शोधात असल्याची माहिती मिळताच संशयाची सुई त्याच्याकडे वळली। पोलिसांनी शोधमोहीम राबवून 31 मार्चच्या रात्री विशालला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली। जन्नतुनिसा खान हिने एजाज कुरेशी यांना एका सदनिकेसाठी डिपॉझिट दिले होते, मात्र ते परत देण्यास कुरेशी टाळाटाळ करत होते। या आर्थिक वादातून विशाल आणि जन्नतुनिसा यांनी मुंबईत कुरेशी यांना बेदम मारहाण केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला। या धक्कादायक कृत्यानंतर दोघांनी मृतदेह एका बॅगेत भरून चिपळूणला आणला आणि विशालच्या बागेत पुरला। मात्र काही दिवसांनी वन्य प्राण्यांनी ही बॅग बाहेर काढल्याचे विशालच्या लक्षात आले। पुरावा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी त्याने ते अवशेष डिझेल ओतून जाळले। चिपळूण पोलिसांनी अत्यंत कौशल्याने या गुन्ह्याचा छडा लावून जन्नतुनिसा हिलाही 1 एप्रिल रोजी अटक केली। न्यायालयाने दोन्ही आरोपींना 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या कामगिरीबद्दल पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक। मेरे हस्बैंड का और उनका कोई ऐसा पैसे का मैटर नहीं था उसमें, और ये जो उसका जो बॉयफ्रेंड था ये चिपळूण से आया वहाँ से, और आने के बाद में उसने बोला उसको 1 करोड़ का कुछ गाला दिखाने का है। तो सुबह से लेके शाम तक मेरे हस्बैंड उसके साथ में ही गाला दिखा रहे थे, और उससे पहले 3 साल पहले उसको वो लेडी को हैवी पे रखी। बीच में पैसा बोलते ऑनर के पास आया था तो ऑनर दे रहा था पैसा, लेकिन वो उस टाइम क्या बोली कि मेरे पास दूसरा रूम नहीं है तो मैं नहीं खाली कर सकती करके, और वो ऑनर ने लगता पैसा कहीं और लगा दिया। तो उसके बाद में ये मेरे हस्बैंड के पीछे पड़ी कि मुझे पैसा दिलाओ पैसा दिलाओ। ये बोले जब उसके पास आएगा तभी दिलाएंगे। ना तो उसने बोला कि
दूसरी जगह दूसरा कोई ऑनर देख लो आप रेंट पे कोई डाल के, और इसको वो पैसा उसको ट्रांसफ़र करके उसको खाली करवा दो करके। तो बोले ठीक है करके, उस हिसाब से उन लोगों का चल रहा था। एक दो लोगों को दिखाई भी थे कि किसको हैवी पे डालने का है करके, उस हिसाब से। तो उस दिन पता नहीं क्या उन लोगों को बहाने से उनको ऊपर बुलाए, मारा मारी हुई, या उन दोनों ने मिलके उनको मारा। अभी वो क्या बोलती कि हम दोनों ने मिलके उसको मारे थे। मैं क्या बोलता हूँ कि जो आपके कोई झगड़ा नहीं हुआ उस दिन। पूरा सुबह से लेके शाम तक उस लेडी के साथ में ही थे। उसको 6 बजे तक उसको दूसरा, 5 बजे तक उसको दूसरा गाला दिखाए, सब गाला दिखा रहे थे। बाद में उन लोगों का कुछ फाइनल नहीं हुआ। लापता होने के बाद फिर जीने के जरिए कुछ हुआ होगा, घात वगैरह ऐसा कुछ आपने पुलिस स्टेशन किए। हमको डाउट आया तो हम उन पे जाके हमने पुलिस को बोले, क्योंकि उस दिन से वो लेडी पूना बोल के वो चिपलून चली गई। उनकी पहचान कैसी? क्योंकि दिन भर एक 14 तारीख को वो उनके साथ में ही थे। जब हमने शाम में भी पता चला तो वो उसके साथ में थे। उसके बाद में दूसरे दिन हमको मालूम पड़ा कि वो लेडी से हमने बात की है कि कल तक आपके साथ ही में थे। तो वो क्या बोली, मैं भी पूना के लिए निकली। जब उसका फ़ोन नंबर ट्रैक किए तब पता चला वो चिपलून पहुँची। चिपलून कोई फार्म हाउस पे। कैसा मालूम है? सीसी कैमरे पर हम लोगों ने चेक करे। हाँ, यानी लापता होने के बाद इन्होंने ही कुछ किया है ये हमको पूरा डाउट है, उन्होंने ही कुछ किया है। वो तो कबूल रहे ना, उन लोगों ने तो बंद कम कर। अब वो तो उन लोग ने खुद ने कबूल है कि हमने ही उनको मारे हैं। वो और उसका बॉयफ्रेंड दोनों ने मिलके ही उनको मारे हैं। अब वो तो उसने कबूल करी है। कबूल तो कर ली ना उसने। कबूल करी। अभी मुझे इंसाफ चाहिए, क्योंकि मेरे 2 छोटे बच्चे हैं। 2 छोटे बच्चे हैं। अभी मेरे बच्चों का बाप का साया नहीं है। अभी मुझे इंसाफ चाहिए। जितना हो सके उसको या तो फांसी की सज़ा दिलाओ या तो उसको लाइफ टाइम की सज़ा दिलाओ। उसने बहुत बेरहमी से उसने मेरे शौहर को मारी है, और वो खुद बोल भी रही है। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ग्रामीण वार्ता या न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।